नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आजचा आपला जो व्हिडिओ असणार आहे ना, आता तुम्हाला मागे दिसतंय की रात्र झाली आहे म्हणून, तर एका खास माणसाची वाट मी बघत होतो या आजच्या व्हिडिओसाठी। आणि तो खास माणूस आहे ना, त्याला तर मी बॅकग्राऊंडला बोललोच आहे बरंच काही, पण आता कसं आपला पॉझिटिव्ह विषय आहे ना थोडासा, त्याच्यामुळे काय बोलू नाही शकत। पण त्याला मी टाइम दिला होता 7:30चा, भाऊ आलाय 7:45 वाजता। लो कर लो बात। आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आमरसवरती आहे, ठीक आहे। सीझन चालू झालेला आहे आणि भाई मेचा महिना आहे, तर याच्यावरती दोन तीन व्हिडिओ तरी बनले पाहिजेत। आमरस वगैरे सगळ्या गोष्टी, मिल्कशेक वगैरे, म्हणजे आंब्याच्या रिलेटेड। मी विचारलं होतं इंस्टाग्रामवरती की भाई पहिला व्हिडिओ आपण कुठे करू शकतो, तर बऱ्याच लोकांनी तुम्ही सांगितलं मला की दादरच्या आस्वादमध्ये जा। आणि आता जो माझ्यासोबत आलेला आहे, ज्याला तुम्ही मोहम्मद अली रोडच्या ब्लॉगमध्ये बघितलंय, आपण काय म्हणतात ईदचा स्पेशल ब्लॉग बनवायला गेलो होतो। त्याच्यामध्ये 2 धुरंधर होते आपले, सिद्धेश आणि अजिंक्य। सो सिद्धेश आज गायब आहे आणि अजिंक्य आपल्यासोबत आलेलं आहे। जाऊया आपण, आलोय आस्वादमध्ये। आणि इथलं जर लोकेशन सांगायची गरजच नाही आहे भाई, सगळ्यांनी सांगितलं आस्वाद हे दादरमध्ये खूप जास्त फेमस आहे आणि आजूबाजूच्या एरियामध्ये पण, म्हणजे लालबाग असू दे, परेल असू दे। सो इथलं आयकॉनिक प्लेस म्हणजे की भाई समोर बघा, नाही खरं हे आयकॉनिक प्लेस आहे इथला। आणि त्याच्या अपोजिटलाच म्हणजे समोर बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं शिवसेना भवन आहे आणि त्याच्याच या साईडला इथे हा आस्वाद हॉटेल आहे। सो आपण आस्वादमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला आमरस मिळतोय कारण त्या आमरसचा आस्वाद कसा लागतोय। हो वाव, क्या जोरवा आहे। आमरसचा आहे तर आमरस पोळी घेऊया। कोथिंबीर वडी एक चांगली लागते। अच्छा, बटाटा वडा एक आहे चांगला। मसाले भात ओके, एक नंबर आहे मसाले भात। हो, तुझ्या काय इथल्या आठवणी आहेत? आस्वाद म्हणजे दादरला आता काही आपलं मराठी जे ओकेशन्स आहेत, म्हणजे गुढीपाडवा असेल किंवा अक्षय तृतीया असेल, दीपावली पाडवा असेल, तर आम्ही येतच राहतो आस्वादमध्ये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज पहिल्यांदा असं घडलंय की आस्वादला गर्दी नाही आहे, तर नेहमी प्रचंड गर्दी असते आस्वाद। अच्छा, जवळजवळ 1.5 तास वेटिंग करावी लागते आहे आस्वादला जर जेवायचं असेल। मंदारचं नशीब चांगलं आहे, अजिबात गर्दी नाही आणि आम्हाला पटकन सीट देईल। त्याला आनंद लुटे आज आमरसपुरीचा। 100 आणि 125% मेरी कोमो। पद्मश्री अशोक सराफ साहेब असतील, महेश मंद्रेकर साहेब असतील, बरेच जण आहेत हे इकडे येतात। खास करून शिवाजी सटम साहेब आहेत, तिथे आवर्जून इथे जेवायला येतात। म्हणजे खूप फेमस हॉटेल, दादर म्हटलं की आस्वाद आलंच पाहिजे असा विषय आहे। तसं समोर शिवसेना भवन आहे, तसं ह्याचा एक वेगळाच औरा आहे असं बोलू शकतो आपण। सो आपण आता इथे एक चैत्र थाळी म्हणून आहे, जी इथे कायम मिळते ना इथे, की असं सीझनलाच मिळतं। हो वा, कोथिंबीर वडी पण आपण एक्स्ट्रा काहीतरी ऑर्डर केलेलं आहे। सो भाई आपल्याजवळ आस्वादची एक चैत्र थाळी आहे, ती आलेली आहे। एकट्याने तर 100% संपणारीच नाहीये, त्यात काय वादच नाहीये। म्हणून त्याने माझ्यासारख्या माणसाला बोलवलं, स्वतःने कबूल केलेलं आहे आणि काय सांगायची गरज पण नाही। सो ही थाळी आहे ना, याच्यामध्ये थोडेसे कोकणी पदार्थ आहेत, म्हणजे कोकणा साईडले पदार्थ आहेत, तर ते मला दिसतात म्हणून मी तुम्हाला सांगतोय। सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया ऑब्विसली भाई आमरस। ही बऱ्यापैकी वाटी आहे बघ, वाटलं नव्हतं काय काय वाट्यात ना इथपर्यंत असतात अशा। हा, ही बाई अशीच असतात काय काय वाट्यात, थोड्याशा मोठ्या, बट वाटी को इज्जत आहे। हा, सो इथे आमरस आहे, इथे बटाट्याची सुकी भाजी आहे, त्याच्यानंतर भाई ही कोकणातली आयकॉनिक फणसाची भाजी आहे आणि इथे स्पेशल काजूची भाजी। काजू तर भाई ढीगभर खाऊन झालेले आहेत, कारण माझी मम्मी कोकणातली असल्यामुळे घरात ते काजू येणं 100 आणि 125% म्हणजे आहेच, खरं आहे ते। खूप काजू खाऊन झाले बाई। हे तू सांग, हे काय तो तिकडे त्याचं वेगळं सगळं काय बोलतात, त्याचं वेगळं कोथिंबीर वडीचं तिथे कार्यक्रम चालू आहे। हे पालक भाजी तिकडे, ठीक आहे। आणि इथे मसाले भात, म्हणजेच आपण फोडणीचा भात बोलू शकतो, ठीक आहे, बरोबर आहे ना बाई? हे काय बाई, पिठलं मी दाखवतो। पिठलं आहे हे? कोबीचा सॅलड आहे की पपईचा? पपईचा सॅलड आहे आणि पुऱ्या दिलेल्या आहेत, 4 पुऱ्या दिलेल्या आहेत आणि एक पापड दिलेला आहे। तर ही आहे आपली चैत्र थाळी, ठीक आहे। आता साहेब लेजंड आहेत, त्याच्यामुळे आता ते त्यांनी घेतलेलं आहे। एक याला थाळी म्हणू शकत नाही, आता हा थाळा आहे। उठाले रे देवा, उठाले रे बाबा। बघा ना किती आयटम आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11
11 आयटम या एका थाळीमध्ये आहे आणि सगळे मराठवाडे पदार्थ आहेत. म्हणजे एकही असा काही बाहेरचा पदार्थ नाही आहे. बरोबर. आणि एक सीझनल म्हणतात ओकेशनल, म्हणजे कोकणचा रानमेवा हा, त्या हे बोलू दोन शकतो. दिसत आहेत इकडे. आता सीझन आहे आंब्याचा म्हणून आमरस आहे, नाही तर नेहमी श्रीखंड असतं. अच्छा, या थाळीमध्ये नेहमी श्रीखंड असतं असतं श्रीखंड. म्हणजे कोकणचा विषय निघाला की काजू आणि फणस हे हवंच. आणि आंबा. सो ही 550 रुपयाची थाळी आहे. म्हणजे इफ जर तुम्हाला जर जेवण करायला यायचं असेल म्हणजे डिनर किंवा लंच, त्यासाठी ही ओके आहे एकदम. सो त्यासाठीच मी तुम्हाला दाखवतोय. आणि आमरस स्पेशल व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे सगळ्यात पहिला बाईट तर भाई आमरसाचाच झाला पाहिजे. एक घास घेऊया चमच्याचा. पण भाई याच्यामध्ये ना बघ असे आंबे पण दिसतात, ट्राय करूया. फर्स्ट बाईट आमरस स्पेशल. भाई खतरनाक, भाई खतरनाक, एक नंबर. म्हणजे भाई ओ हो 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 भाई, फुल हापूस आंबा आहे. हापूस आंब्याचा आमरस आहे. मला ते आता अभि हो हम कोकण का है, तर ते आम्हाला ते लगेच कळतं, कनेक्शन होतं. मला मी सांगितलंय. हां भाई, भायको इज्जत. आणि माझ्या जेवढ्या पण इंस्टाग्रामच्या फॅमिलीने सांगितलं त्यांना डबल इज्जत. पहिला घास घेतलाय ना भाई आमरसचा, जी कळ गेले ना माझ्या डोक्यात, आणि इथे डायरेक्ट मला गावीच नेऊन पोचवलंय भाई. वन साईड हापूस आंबा आहे, वन साईड हापूस आंबा आहे. आता ह्याच्यामध्ये साखर टाकली आहे का नाही टाकले ते नाही माहिती, कारण हापूस आंबा जो आहे तो पूर्ण गोड नसतो, थोडासा त्याला आंबट असा टेक्स्चर असतं. आई शपथ रे, एक नंबर भाई. आमरस भाई बाप निघाला भाई. आता पुरीसोबत ट्राय करूया. सो पुरीसोबत आमरस या गाईज. एक घास सुखाचा होऊन जाऊ दे. जबरदस्त वाईब आहे. आणि पुरी पण आहे ना मोठ्या साईजच्या आहेत, ठीक आहे, बऱ्यापैकी मोठ्या साईजच्या आहेत. क्रिस्पी पुऱ्या आहेत. म्हणजे आता आणून झालं इकडे 20 मिनटं झाली, पण अजून पण वरतून पुऱ्या क्रिस्पी लागतात आहेत. गोड लागतोय थोडा. तर मे बी साखर त्यांनी टाकली असावी. आता मी तर फर्स्ट टाइम आहे. तुम्ही माझा व्हिडिओ कुठूनही बघा, पण तुम्ही एकदा तरी ही थाळी खाल्ली पाहिजे. काय नुसती तरी तुम्ही येऊन जर तुम्ही आमरसपुरी जरी खाल्ली, आमरसपुरी खाल्लं तरी काय विषय नाही. पण आता सगळं ते बघताना असं वाटतंय नाही, कोकणी वाईब आल्याची फिलिंग आहे भाई. आता आपण काजू सोबत खाऊन बघूया. काजूच्या भाजीला पण माझ्याकडून 10/10. खूपच छान आहे, एकदम प्रॉपर. म्हणजे मला वाटलं नव्हतं की म्हणजे आता मी बरेचदा काजूची भाजी अशी बाहेर खातच नाही, घरीच बनते आमच्या. मला वाटलं नव्हतं की घरची टेस्ट तोडेल म्हणून, पण भाई मॅच आहे एकदम, घरगुती टेस्टला मॅच आहे. सो माझ्या घरी तरी अशी बनते. फक्त हिचा कलर थोडासा लाईट आहे. ही भाजी खाऊन बघूया फणसाची. इतर ठिकाणी कुठे मिळत नाही फणसाची भाजी, खूप रिअरली मिळते. आणि बऱ्याच मराठी हॉटेलमध्ये पण नाही मिळत ना भाई. टू गुड भाई, टू गुड. फक्त थोडीशी सुकी वाटते मला ही भाजी. अदरवाईज टेस्ट वगैरे आहे ना एकदम प्रॉपर. म्हणजे मला पर्सनली माझ्या घरात हे असे पदार्थ बनतात, आमरस सोडा, काजूची भाजी आणि ही भाजी आहे ना ॲज इट इज माझ्या घरी बनते. तुम्ही ही थाळी नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. हालाकी आता आपण व्हेज खातोय कारण विषय आंब्याचा आहे त्याच्यामुळे, नाहीतर आपण राडा घातला असतं इथे. खेकडा असू दे, सुरमई असू दे, जेव्हा काय असू दे, पण मँगो आहे म्हणून आपण व्हेज थाळी घेतलेली आहे. पिठलं ट्राय करूया. मला पिठलं इंटरेस्टिंग वाटतंय, सो पिठलं ट्राय करूया. हे जे पिठल्याचं जे टेक्स्चर आहे ना ते मी माझ्या घरी कधीच नव्हतं बघितलं. तो झुणका आहे, म्हणजे पिठला म्हणतो आपण, पण जेव्हा सुका होतो तेव्हा आपण पिठला पण म्हणतात आणि झुणका म्हणून म्हणतात. दिलेलं आहे. असं आहे का? अबे साले. ते ट्राय करूया. तर पिठलं नाही वाटत आहे, ह्याच्यामध्ये डाळ पण आहे. पिठलंच आहे बाबा ते. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. मी बघूनच ओळखलं. ह्याच्यामध्ये डाळ पण झुणका आहे, तो झुणका. थोडंसं आंबट वगैरे पण लागतं असं. त्यांना नंतर विचार, पण लागतंय, चांगलं लागतंय पुरीसोबत. आपण बटाट्याची भाजी ट्राय करूया. अशी भाजी प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये बनते, मग ती नाश्त्याला असू दे किंवा टिफिनला असू दे. ट्राय करूया. वाव, मस्त, खूप सुंदर, मस्त आहे ही पण भाजी. जास्त तेलकट वगैरे नाही आहे. बटाटे पण पाहिजे तेवढे शिजलेले आहेत. छान आहे ही पण भाजी. आता आपण इथला फेमस मसाले भात ट्राय करूया. ॲक्च्युली मसाले भात थंड झाला आहे, ट्राय करूया आपण. म्हणजे घरी आपण जे मसाले भात बनवतो ना त्याचा हा टेक्स्चर नाही आहे, थोडासा वेगळा आहे. मला तेवढा नाही आवडला. हा पालक भाजी ना, पालक भाजी ट्राय करूया. पालकचं पान आहे त्याच्या आतमध्ये, हे बघा, हे ट्राय करूया.
ठीक आहे, छान आहे. हे खाऊन बघूया. हो, आंबट टेक्स्चर आहे त्याचा, एक नंबर. लोणचं फिका आहे भाई. जे ओव्हरऑल थाली आहे ना, मला आवडली. फक्त 2 गोष्टी थोड्याशा कमी वाटल्या. एक तर मसाले भात आणि पालक भाजी. अदरवाईज बाकी सगळंच चांगलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ज्या वाट्यांमधल्या, त्या बाप आहेत बाप. समजा तुमच्या बाजूला किंवा तुमच्या समोर एक नॉनव्हेज प्लेयर बसलाय आणि एक व्हेज प्लेयर आहे, नॉनव्हेजला टक्कर देणारी ही थाळी आहे. कसं पुरीचा आहे विषय आमरस? निघतोच, तोडत नाही गेला. आणि ह्याच्यामध्ये ना आमरसचे तुकडे पण आहेत. हा प्रॉपर वाटतोय मला एकदम. आणि असं आपण जो म्हणजे काय म्हणतात ओरिजिनल आंबा आहे. ओरिजिनल जो असा आपण हाताने हे करतो ना, रस काढतो त्याचा, तो मला वाटतोय ना विषय. हाताने आपण पिळतो ना जो रस, असं फील येतोय त्याला. बघा ना, असं जाड जाड मध्ये मध्ये वाटतं. आंब्याचे पीसेस पण आहेत त्याच्यामध्ये. काजूची भाजी पण एकदम कोकणात जी बनवतात पारंपरिक मी तशीच बोललो झालेली ना आहे. भाई. डाळ बघ मस्त छान झाली. हे काय आहे? आंबेड आहे. सो गाईज, हे मला वाटलंच खाताना. याच्यामध्ये बघाल ना तर डाळ पण दिसते. अच्छा, हे बघा, हे आंब्याचं आहे. आंबा किसून टाकलेला आहे याच्यामध्ये. सो ही आंबे डाळ आहे. सुपर भाई. पहिल्यांदा आंबे डाळ असा आंब्यापासून पदार्थ बनतो हे मी पहिल्यांदा बघितलेलं आहे खरंच. आणि कधी आता हे फूड ब्लॉगच्या निमित्ताने मी इकडे तिकडे खायला जातो, पण आम्ही सुरुवातीपासून जरा पण कुठे आम्हाला आमच्या आईवडिलांनी हॉटेलमध्ये नेलं नाही किंवा काय नाही, म्हणजे काही असू दे. सो त्याच्यामुळे मला असं नवीनच वाटतं प्रत्येक वेळेला, कारण आमच्या नशिबात ते कधी आलंच नाही ना भाई. सो आता फूड ब्लॉग्सच्या निमित्ताने मी हे सगळं एक्सपिरियन्स घेतोय. चैत्र थाळीचा एक्सपिरियन्स बाप आहे भाई, काय पण बोला. सो आपण आता इथे खरवस पण ऑर्डर केलेलं आहे. अजिंक्य बोलला की यांचा खरवस पण चांगला लागतो. ॲक्च्युली मोदक चांगला लागतो इकडे. मोदकावर तूप टाकून देतात ना, पण मोदक अवेलेबल नव्हता म्हणून आपण खरवस ऑर्डर केलेला आहे. नॉनव्हेज थाळी बघायला गेलं ना ते 700-800 रुपये असते. त्याच्यात उलट कमी आयटम असायचे, जास्त आहेत. हा, ते आहे, ते एक बघू आणि शकतो. एक वैशिष्ट्यामध्ये इथे कोणताही पदार्थ बाहेरचा नाही, सगळा मराठमोळा पदार्थ आहे. करेक्ट. बघा ना, आणि दिसायला पण किती खूप असं सुंदर. कलरफुल वाटतंय. ते कैरी पन्ने पण मिळतं काय? सो ते कैरी पन्ने पण मिळतं एक, ते पण एक आपण ऑर्डर करूया. हे संपवली. जेवढे पण आंब्याचे पदार्थ आहेत ना, काका एक कैरी पन्ने द्या. सो इथले जे सगळे, हा नाही नाही असतं का याच्यासोबत? नाही दिलं. सो घ्या भाई. अच्छा हुआ बोला. दिस इज द आपला कैरी पन्ना. कैरी पन्ना आपण ट्राय करूया. खरं सांगतो, हा पहिलाच पदार्थ आहे जो मी ट्राय केलेला आहे. कैरी पन्ना मी कधीच नाही ट्राय केलं. एक वेळ पियुष केलेला आहे, कैरी पण कधीच काय नाही गेलो तू. कधीच नाही. हाच पहिल्यांदा. कोकम सरबत प्यायलं, पण कैरी पन्ना हा पहिल्यांदाच पितोय भाई. आता ह्याची टेस्ट मला थोडीशी सांगता येत नाही, पण हे गोड आहे. याच्यामध्ये सुंठ बिंट काहीतरी टाकल्याचा, मिरी पावडर, कोणती ती पावडर असते ना, ती आमचूर पावडर, असा काहीतरी विषय थोडासा वाटतोय. पण एक्झॅक्ट मी टेस्ट नाही सांगू शकत, कारण पहिल्यांदाच पितोय. पण हे पण आंब्याचंच असतं. ठीक आहे, आपने को फेक रिएक्शन देने को नहीं आता है, जो है वो है, नहीं आता है तो नहीं आता है. आता जे मी हे खातोय ना, फणसाची भाजी, ह्याच्यामध्ये बघा हे शेंगदाणे पण टाकलेले आहेत. हे अनएक्सपेक्टेड होतं भाई. बरेच कोकणी असतील त्यांच्यामध्ये ही म्हणजे फणसाच्या भाजीमध्ये शेंगदाणे टाकत असतील. खरवस ट्राय करूया. ऑलमोस्ट सगळे पदार्थ संपेश, एकदम चाटून पुसून संपेश. खरवस आहे, आपण ऑर्डर केलेला आहे. एक काय म्हणतात, ह्याचाच एक प्रकार येतो जो सफेद मध्ये असतो, मलाई आपण ज्याला बोलतो नॉर्मली ना, मलाई बोलतो. ती साखरेची मलाई आहे. ओ भाई, एकदम होशार बंदे को लेके आया. माझा ऑल टाईम फेवरेट आहे खरवस. हा काय खतरनाक भाई. जन्नत में, सीधा जन्नत में. निशब्द आहे. आई शपथ, एवढा चांगला आहे नाही, खरं कळतं. टेस्ट करून बघ. भाई. Happy कसला birthday तुटतोय to- बघा. हवे हवे. भाई, फर्स्ट थिंग इज दॅट की गोड नाही जास्त, कारण हा गुळाचा बनवलेला आहे. अजिंक्य मला बोललाय. आणि दुसरं म्हणजे की एकदम सॉफ्ट लागतं, असं पोकळ नाही वाटत. बेसिकली जे बाहेरचं बनवतात ना, तो आपल्या नॉर्मल दुधाचा बनवतात. म्हणजे जे दूध आटून त्याच्यामध्ये साखर टाकून ही प्रोसेस करतात. हे जे खरवस आहेत ना,
हे ओरिजिनल आहे, म्हणजे दूध ॲक्च्युअल लागतं. पण हे जेव्हा आपल्या आता खरवस कशाला म्हणतो तर आता बऱ्याच जणांना माहिती आहे, गाय किंवा म्हस व्याहते म्हणजे जेव्हा ती प्रेग्नेंट झाल्याच्या नंतर तो त्याचं चीक काढतात, त्याच्यापासून तो खरवस बनवला जातो. कुठेच असं मोकळा मोकळा नाही, पूर्ण भरीव आहे. त्याचा बाईट घेताना पण आहे ना तुम्हाला एकदम असं भरीव काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतं. आता मला प्रचंड आवडतो खरवस. खा खा चल, एक एक बाईट घेऊया चल. हा रे, तू कधी अरे खाल्ला घे नसतो. रे, खा, अरे मंदार. घे, अरे घे, मेरा दिल बहुत बढायला आला. असं करून आम्ही अख्खा करवस संपवलेला आहे. आणि आजचा आमरस स्पेशल आपला ब्लॉग पण इथेच संपतोय. सो खाली जाऊन मी बाकी गोष्टी बोलतो. भाई आता आम्ही जेवून निघालोय, पण तुम्ही जर बघाल ना वन साइड गर्दीचा विषय कंटिन्यू गर्दी वेटिंग आहे भाई. म्हणजे लिटरली मी जेव्हा आलो ना तेव्हा काहीच नव्हतं बाई. हो बाई साहेब, बाय गर्दी लागून राहिली. हे एवढ्या चांगल्या मोठ्या परिसरामध्ये एवढं चालवून आहे, चालवायचं आहे, चव टिकवून ठेवायची एवढ्या वर्षापासून. आणि खरोखर नावाप्रमाणे हॉटेल आहे. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आमरसवरती आपण एक पहिला छोटासाच व्हिडिओ बनवलेला आहे, जास्त मोठा व्हिडिओ पण नाहीये. सो कोणाकोणाच्या काय काय आठवणी आहेत इथल्या त्या तुम्ही नक्की सांगा. आज खास आठवणीतला माणूस आपण इथे घेऊन आलेलो आहे. मंदारबाईंचा शब्द आहे भाई, मंदारबाईंसाठी आम्ही येतो. मराठी माणसाला आपण मदत करणं 100%. मी पण मराठी माणसाला सपोर्ट करतो नेहमीच. पण मला लोक हे बोलतात, कोणी सांगितलंय? आदरणीय साहेबांनी सांगितलं. मला लोक बोलतात तू जास्त म्हणजे नॉन मराठी लोकांचे कव्हर करतोस, हे करतोस. अरे भाई, जो मिलेगा वही करेगा ना. अभी तुम लोग बताओ, मेरे को इतना एक्सपिरियन्स नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला सांगा तिथे तुमचा भाऊ वन साइड नडेल. साहेब बोलते. जय महाराष्ट्र. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट पार्ट पण मला आमरसवरती करायचं, तर काय युनिक करू शकतो ते पण मला जरा सजेस्ट करा. तो लवकरच भेटेल का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. तर नमस्कार. जय महाराष्ट्र. नमस्कार.